नाशिक लोकसभेतनं बातमी। नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडनं आता पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू झालाय। संघाकडनं सुद्धा उमेदवारांसाठी चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडनं दिली जाते। हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ या दोनही नावांना विरोध होतोय, त्यामुळे कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो या बाबतीत ही चाचपणी सुरू आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, अगदी आता कालपर्वापर्यंत याच दोन नावांभोवती नाशिकची उमेदवारी फिरत होती, पण आता नेमक्या काय घडामोडी घडतायत? कुणाची नावं नव्यानं चर्चेत आली आहेत आणि का? ज्ञानाला गेल्या 10 ते 15 दिवसापासून नाशिकचा उमेदवार कोण असणार आहे यावर एकमत होत नाहीये। हेमंत गोडसे यांच्या नावाला सुरुवातीला भाजपकडनं विरोध झाला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विरोध झाला आणि जसं छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं त्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही गटाकडनं छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध झाला। त्यामुळे मराठा समाज आपल्यावर नाराज होईल, मराठा समाजाला डावलून आपण छगन भुजबळ यांच्या उमेदवारासाठी त्यांचा प्रचार कसा करायचा हा प्रश्न शिवसेना, शिंदे गट त्याचबरोबर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे आणि त्यामधनच एक वेगळा पर्याय आपण देता येऊ शकतो का याबाबतची चाचपणी ही सुरू झालेली आहे। यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राहुल ढिकले। तरुण उमेदवार आहे आणि त्यांचा तगडा जनसंपर्क आहे, त्यामुळे त्यांच्या नावाचा देखील विचार केला जातोय। त्याचबरोबर शिंदे गटाचे सध्याचे जिल्हा प्रमुख अजय बोरसे यांचं नाव देखील आता समोर येत आहे। अजय बोरसे हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच आहेत, त्यामुळे त्यांचा संघ परिवार भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांशी चांगला संबंध आहे। एक सोबर चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जाते, त्यामुळे या दोन नावांची सध्या चर्चा आहे। त्याचबरोबर भाजपकडनं याआधी लोकसभा संघटक केदार आहेर आणि दिनकर पाटील हे सभागृह नेते होते, यांच्या नावाचा देखील विचार झाला, परंतु आता भुजबळांना दुसरा कुठला पर्याय होऊ शकतो का याबाबतची चाचपणी केली जाते आणि सध्या अजय बोरसे आणि राहुल ढिकले यांची नावं सध्या चर्चेत आहेत। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।